PME बस सेवेमुळे सांगली महापालिकेवर 8 कोटींचा बोजा, प्रशासनाची कबुली। सांगली महापालिकेने PME बस सेवा सुरू करण्यास मंजुरी दिलेली आहे, पण हा प्रकल्प तोट्याचा असून महापालिकेवर दरवर्षी 8 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची कबुली प्रशासनाने सर्वसाधारण सभेत दिलेली आहे। दरम्यान तोट्यातील प्रकल्प चालवण्यासाठी महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, त्यामुळे या प्रकल्पाचा फेरविचार व्हावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिलेली आहे। अखेर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी बस सेवा प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेण्याचे आश्वासन दिले। महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। सभेच्या अजेंड्यावर परिवहन समिती गठीत करण्याचा विषय होता। यावर चर्चा करताना नगरसेवकांनी बस सेवेबाबत प्रश्नांचा भडीमार केला। ST महामंडळाला शहरी बस सेवा चालवता येत नाही, मग महापालिका कशी चालवणार? या प्रकल्पातून महापालिकेवर किती बोजा पडणार असे उपस्थित करण्यात आलेलं आहे। त्यावर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी म्हटलं आहे की केंद्र शासनाकडून 12 मीटर आणि 9 मीटर लांबीच्या 50 बसेस महापालिकेला मिळणार आहेत। यासाठी मिरजेत पार्किंग चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे। या प्रकल्पाला 1 जुलै 2024 रोजी महापालिकेनं मंजुरी दिलेली आहे। ST महामंडळाची सेवा तोट्यात आहे, पण त्याला अनेक कारणं आहेत। या बसेस दररोज 200 किलोमीटर चालवाव्या लागणार आहेत। 12 मीटर लांबीच्या बसेससाठी 74 रुपये, 9 मीटर लांबीच्या बसेससाठी 63 रुपये प्रति किलोमीटर खर्च येणार आहे आणि त्यापैकी केंद्राकडून 24 आणि 22 रुपये अनुदान मिळणार आहे। खाजगी कंपनीकडून या बसेस चालवल्या जातील। या कंपनीकडूनच चालकाची नियुक्ती होईल आणि उर्वरित वाहन आणि इतर कर्मचारी असा 140 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल। हा प्रकल्प महापालिकेसाठी तोट्याचा असून वार्षिक 8 कोटी रुपयांचा बोजा तिजोरीवर पडणार असल्याचं सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।